अमोल कीर्तीकर समोर बसलेले आहेत. विजयी उमेदवाराला जेवढ्या टाळ्या पडत नाहीत तेवढ्या कीर्तीकरांना पडत. कारण आजही राजकारणामध्ये लढणाऱ्यांचं मोल हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे. एक वेळ लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नको. अमोल कीर्तीकर लढले सुद्धा आणि निष्ठेने राहिले सुद्धा. त्याच्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की जी पुढली लढाई आहे न्यायालयाची त्याच्यामध्ये अमोल कीर्तीकरांचा आज 10च्या वर. पदवीधर मतदारसंघ असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, ह्या निवडणुका सुद्धा आता अधिक ताकदीवर लढल्या जातात. शिक्षकांना पैसे द्यावे लागतात आपल्याला, कसं बरोबर ना? पैठणी द्यावी लागते, सफारी द्यावी लागते, ठीक आहे, द्यावी लागते की नाही तुम्ही सांगायचं. ते अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी घडले नव्हते. भारतीय जनता पक्षाचं राज्य या देशात आणि महाराष्ट्रामध्ये आल्यापासून हे भ्रष्टाचाराचं युग निर्माण झालेलं आहे. आणि शिवसेनेच्या आपल्या प्रत्येक शिलेदाराची जबाबदारी आहे की पाप आपल्याला संपवायचं आहे. मला पूर्ण खात्री आहे की मुंबईवर शिवसेनेचाच पगडा राहील. मग तो लोकसभा असेल, विधानसभा असेल, पदवीधर मतदारसंघ असेल. मला अनिल अनिल आता तुम्ही पदवीधरांचे नेते म्हणाल वाटत नाही. कारण सतत पोलीस स्टेशन, कोर्ट, अनिल परत कुठे आहेत? पोलीस स्टेशनला अनिल परत कुठे आहे? इकडे मारामारी झालेली आहे, तिकडे गेलेले आहे. आता आपण पदवीधरांचं नेतृत्व करणार त्या महाराष्ट्रात. पण शिवसैनिक असाच असतो. तो बाळासाहेबांना लोक मला एक गुंडा म्हणतात. गुंडा आहे, बाळासाहेबांचा गुंडा आहे. पण आपण सगळे एका जिद्दीनं कामाला लागलं पाहिजे. प्रत्येक निवडणूक आपण, लोकसभेची निवडणूक आपण दाखवून दिलं. माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय आपले पक्षप्रमुख, सारा देश आपल्याकडे अशा नजरा लावून बसला होता की शिवसेनेला, म्हणजे माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला 2 जागाही मिळणार नाही. पण याच माननीय उद्धव साहेबांनी नरेंद्र मोदीचा रथ रोखलेला आहे. आणि मोदी काँग्रेस मुक्त भारत करायला गेले. उद्धव ठाकरे साहेबांनी बहुमत मुक्त भाजपा केला. बहुमत मुक्त भाजपा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला महाविकास आघाडीला केले. आपल्या सगळ्यांची साथ लागली. आपण सगळे शिवसैनिक म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला जागलो. आणि मला खात्री आहे पुढल्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तांतर आणि या सगळीची सूत्र आपलं नेतृत्व करणाऱ्या माननीय उद्धव साहेबांकडेच आहे. आणि म्हणून ही सुरुवात करताना आपल्याला विजयाची लोकसभा झाली. या सर्व निवडणुका पदवीधर आणि शिक्षक, मुंबई असेल, नाशिक असेल, आपण जिंकायला पाहिजे. जो उत्साह आपण दाखवलेला आहे तो असाच ठेवा. मतदानाला बाहेर पडा. पदवीधर आहात, एक आकडा नीट लिहा फक्त आणि आपण खरोखर सुशिक्षित आहोत हे सिद्ध करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.